म्हणून चंद्र तारे बेडरूमच्या छताला चिकटवून टाकले। पण घरात राहणाऱ्या माणसांची संख्या 2 वर आली आहे। शासनाने फक्त आम्हाला हिंदूंनाच बजावून सांगितलंय, हम दो हमारे दो। आम्ही पुढे जाऊन शासनाला सांगितलं, झूठ, हम दो हमारा एकच। काका नाही, आत्या नाही, मामा नाही, मावशी नाही, भाऊ नाही, बहीण नाही, दुःख सांगायला कुणी नाही, सुख ऐकायला कुणी नाही, आणि आई वडिलांच्या प्रेतावर रडायला मुलांजवळ आता वेळ नाही। 3ऱ्या दिवसाची माती सावडून जातात ती 14व्या दिवशी उगवत आहेत। रोज 200 म्हाताऱ्या माणसांना संस्थेतर्फे घरपोच डबे पोचवले जातात, ज्यांना मुलं जेवायला घालत नाहीये। आज 45 जोडपी मी अशी सांभाळते ज्यांची मुलं अधिकारी आहेत, पण डायबिटीसच्या गोळ्यांचे पैसे वडिलांना देत नाहीयेत। 4 लाख रुपये पगार मिळवणारा इन्कम टॅक्स प्रॅक्टिशनर मुलगा, त्याची आई माझ्या संस्थेत येऊन रोज एक भाकरी मागून खाते। आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेली सून स्वतःचा डबा तयार करून शाळेत जाते, पण सासऱ्याच्या नावची भाकरी करत नाही। फ्रीजला कुलूप, वरांड्याला कुलूप, स्वयंपाकघराला कुलूप, सगळीकडे कुलप, पोटाच्या वर कुणी खातं? सोलापुरात 45 अंश तापमान असतं उन्हाळ्यात। अक्षरशः त्या म्हाताऱ्याच्या खोलीमध्ये फॅन बसवत नाहीयेत, लाईट बिल जास्त येतं म्हणून। म्हातारा संस्थेच्या खोलीत येऊन झोपतोय रोज। आदर्श शिक्षक पुरस्कार, काय करायचं या पुरस्कारांचं? 2 माणसं बदलली, 2 माणसं बिघडली, आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींवर परिणाम झाला। 2 माणसं बदलल्याचा फार त्रास होतोय, एक आई आणि दुसरे शिक्षक। आई मधला शिक्षक हा जागा असला पाहिजे, आणि शिक्षकामधली आई कायम जागीच असली पाहिजे। पण आज आमचं दुर्दैव आहे, आज आमची आई रमली ब्युटी पार्लरमध्ये, आणि 6व्या वेतन आयोगामुळे इतके पगार वाढले, आमचे शिक्षक रमले परमिट रूममध्ये। सगळेच वाईट असतात असंही मी म्हणणार नाही, पण आज दिसणारी स्थिती सगळं वास्तव हेच आहे। कुणावर विश्वास ठेवायचा? आई घरातनं धर्म सांगत नाही, शिक्षकांना धर्म सांगता येत नाही, संस्कारांबद्दल बोलता येत नाही, पुढच्या पिढीला काय देऊया? त्यामुळे आज मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे।